वसुली. पूरग्रस्तांवर आई तुळजाभवानीचा मायेचा हात. मंदिर संस्थानाकडून पूरग्रस्तांसाठी 1 कोटी रुपयांचा मदत निधी मंजूर. धाराशिव जिल्ह्यामध्ये पावसाचा पिकालाच नव्हे तर शाळांना देखील मोठा फटका. 130 शाळांतील 387 वर्गखोल्यांचं झालं मोठं नुकसान. खासदार प्रणितीताई शिंदे यांना पूरग्रस्तांच्या मदतीपेक्षा पक्षाचा प्रचार महत्त्वाचा का? सोलापूर जिल्ह्यामध्ये अतिवृष्टीमुळे शेतपिकांचं मोठं नुकसान झाल्याचं पाहायला मिळत आहे. परंतु खासदार प्रणितीताई शिंदे पक्षाच्या प्रचाराकरिता बिहारमध्ये व्यस्त असल्याचं पाहायला मिळत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांकडून तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे. पंजाब आणि महाराष्ट्र राज्यात अतिवृष्टीने शेतपिकांचं मोठं नुकसान झालेलं आहे. पंजाब सरकारने तेथील शेतकऱ्यांना हेक्टरी 50,000 रुपयांची मदत मंजूर केलेली आहे. त्याच धर्तीवर महाराष्ट्रात देखील शेतकऱ्यांना हेक्टरी 50,000 रुपयांची मदत जाहीर करा. उद्धव ठाकरे यांची मोठी मागणी. कर्जमाफीचे आश्वासन नक्कीच पूर्ण करू. देवेंद्र फडणवीस. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत झाली कर्जमाफीबद्दल सविस्तर चर्चा. अतिवृष्टी दरम्यान पंजाब येथील शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं असल्यामुळे शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये पीएम किसान सन्मान निधी योजनेचा 21वा हप्ता जमा करण्यात आला. पंजाबमध्ये आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पीएम किसान सन्मान निधी योजनेच्या 21व्या हप्त्याची 540 कोटी रुपयांची आगाऊ रक्कम 27 लाख शेतकऱ्यांच्या थेट बँक खात्यामध्ये जमा करण्यात आली. ओबीसी हा एक वर्ग जात नाही. मंत्री छगन भुजबळ. आरक्षण म्हणजे गरिबी हटावाचा कार्यक्रम नाही. मराठा समाज हा एक समाज आहे, एक जात आहे. पण ओबीसी हा एक वर्ग आहे ज्यात अनेक जातींचा समावेश आहे. या जाती सामाजिकदृष्ट्या मागास आहेत म्हणून त्यांना आरक्षण मिळालं आहे. मंत्री छगन भुजबळ यांचं वक्तव्य. व्यापाऱ्यांच्या जमिनीचा लिलाव करून शेतकऱ्यांना दिली 36 लाख रुपयांची थकबाकी. दिंडोरी येथील बाजार समितीचा ऐतिहासिक निर्णय. 47 शेतकऱ्यांना मिळाला मोठा दिलासा. अतिवृष्टीमुळे झालेल्या पिकांच्या नुकसानीकरिता सरकारकडून निधी मंजूर. कोरडवाहू पिकासाठी 8,500 रुपये प्रति हेक्टर तर बागायती पिकासाठी 17,000 रुपये प्रति हेक्टर. त्याचबरोबर बहुवार्षिक पिकाकरिता 22,500 रुपये प्रति हेक्टर निधी मंजूर. येत्या 8 ते 10 दिवसामध्ये पंचनामे पूर्ण होतात शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये हा निधी होणार जमा. अतिवृष्टी दरम्यान मृत पावलेल्या व्यक्तींच्या वारसास मिळणार 4 लाख रुपये. त्याचबरोबर दुभती जनावरांकरिता मिळणार 27,500 रुपयांची मदत. लहान जनावरांकरिता मिळणार 20,000 रुपयांची मदत आणि शेळ मेंढ्याकरिता मिळणार 4,000 रुपयांची मदत. अतिवृष्टीमुळे राज्यातील ऊस पिकाला मोठा फटका. पुराच्या पाण्यात वाहून गेला ऊसाचा गोडवा. ऊस उत्पादक शेतकऱ्यांकडून होते सरकारकडे मदतीची मागणी. पंजाबमध्ये अतिवृष्टी नुकसान भरपाईकरिता हेक्टरी 50,000. मग महाराष्ट्रामध्ये 8,500 का? ओमराजे निंबाळकर यांचा सरकारला सवाल. फुल उत्पादकांचे चेहरे कोमजले. नवरात्रीसारख्या मोठ्या सणातही पावसाने फुल बाजाराची माती केली आहे. पुण्यासह जिल्ह्यातील बाजारांत शेवंती आणि झेंडूसह सर्वच फुलांचे दर कोसळल्याने उत्पादकांमध्ये मोठी नाराजी दिसत आहे. बाजरी परिपक्वतेच्या मार्गावर. पीकही जोमात. खानदेशात बाजरीची पेरणी यंदा सुमारे 12,000 हेक्टरवर झाली आहे. धुळे जिल्ह्यात पेरणी अधिक आहे. जिल्ह्यात पेरणी 7,000 हेक्टरपर्यंत. अर्थमंत्री म्हणून कामाच्या बाबतीत आपला हात कुणीच धरू शकत नाही. मी कामाचा माणूस आहे. अजित पवार यांचं विधान. जम्मू काश्मीरमध्ये भारतीय लष्कर दलाची मोठी कारवाई. कुपवाडा जिल्ह्यामध्ये 2 दहशतवाद्यांचा खात्मा. 8 दिवसांपासून दुसरी चकमक. तमिळनाडू येथील सुप्रसिद्ध ॲक्टर विजय थालापती यांच्या रॅलीमध्ये मोठी चेंगराचेंगरी. तब्बल 29 जणांचा जागीच मृत्यू. मृतकांच्या नातेवाईकांना जवळजवळ 10 लाख रुपयांची मदत. शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी. राज्यामध्ये थैमान घालत असलेला पाऊस घेणार विश्रांतीत. आजपासून 3 ऑक्टोबरपर्यंत हवामान कोरडे राहण्याचा हवामान खात्याचा अंदाज. शेतकऱ्यांची पीएम केअर फंडातून कर्जमुक्ती करा, अन्यथा शेतकऱ्यांसह रस्त्यावर उतरू. उद्धव ठाकरे यांचा बीडमधून सरकारला इशारा. शेतकऱ्यांच्या मदतीस कोणतीही टाळाटाळ चालणार नाही. त्याचबरोबर जिंतूर येलदरी रस्त्यावरील डांबरीकरणाच्या कामासाठी देखील निधी मंजूर. पालकमंत्री मेघना बोर्डीकर यांची माहिती. राज्यातील पूरग्रस्तांसाठी सरसकट रोख 5,000 आणि 35 किलो धान्य अशी तातडीची मदत जाहीर. तसेच मृत कुटुंबियांना मिळणार 4 लाख रुपयांची मदत.
जिल्ह्यामध्ये कांद्याची बनावट बियाणे विक्री कामा होता नये. नाशिक विक्रेत्यांच्या बैठकीत जिल्हा कृषी अधिकारी संजय शेवाळे यांच्या सूचना. जिल्ह्यात खरीप कर्ज वितरणात 28% घट. नाशिक जिल्हा अधिकारी कार्यालयात बँकेची तिमाही आढावा बैठक पार पडली. त्यामध्ये मोठी माहिती समोर आली. शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी. हिवाळी अधिवेशनात मिळणार कर्जमाफीची मोठी भेट. सरकारकडून हालचालींना वेग. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी कर्जमाफीच्या मुद्द्यावर घेतली पीएम मोदींची भेट. सप्टेंबरपर्यंत कागदपत्रे न दिल्यास अनुदान थांबवणार. संजय गांधी निराधार व श्रावणबाळ योजनेच्या लाभार्थ्यांना आव्हान. शासनाच्या धोरणानुसार अनुदान थेट लाभार्थ्यांच्या खात्यावर जमा करण्यात येते. त्यासाठी आवश्यक कागदपत्रे वेळेत जमा करण्याचे केले आवाहन. शेतकऱ्यांची दिवाळी गोड करणार. वैजापूर येथील मंत्री अतुल सावे यांचे शेतकऱ्यांना आवाहन. बुलेट ट्रेनबद्दल रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी दिली मोठी माहिती. 2029 पासून अहमदाबाद ते मुंबई धावणार बुलेट ट्रेन. ताशी वेग राहणार 300 किलोमीटर प्रति घंटा. अतिशय मोठी बातमी. दुर्गा पूजा ते दिवाळी दरम्यान ऑक्टोबरमध्ये बँकांना 21 दिवस सुट्टी. दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांचं कर्जमुक्तीची योग्य वेळ तुम्ही पंचांग पाहून सांगणार आहात की मुहूर्त पाहून सांगणार? शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांचा मुख्यमंत्र्यांना सवाल. पहलगाम येथे झालेल्या हल्ल्यामध्ये दहशतवाद्यांना मदत करणारा युसूफ कटारिया सुरक्षा दलाच्या ताब्यात. जगातील पहिल्या 10 बँकांमध्ये भारतीय बँकांनी स्थान मिळवण्यासाठी प्रयत्न करावेत. जागतिक स्पर्धेत उतरण्याचे मोठे लक्ष्य राहून त्या लक्ष्यपूर्तीसाठी स्वतःची वाढ साधावी. गृहमंत्री अमित शहा यांचा बँकांना संदेश. पंजाबमधील पूरग्रस्त शेतकऱ्यांना यूपीतील योगी सरकारचा मदतीचा हात. 1000 क्विंटल गहू बियाण्याची मोठी मदत. केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंग चौहान यांचा मोठा निर्णय. उत्तर प्रदेश, गुजरातमध्ये कडधान्य व तेलबियांच्या हमीभाव खरेदीला दिली परवानगी. अतिवृष्टीमुळे महाराष्ट्रात झालेल्या नुकसानीचे पंचनामे झाल्यानंतर केंद्र सरकारकडे मदतीसाठी एकत्रित प्रस्ताव पाठवण्यात येईल. तसेच राष्ट्रीय आपत्ती वितरण कोषाच्या माध्यमातून भरीव मदत देण्याचे आश्वासन देखील पंतप्रधान मोदी यांनी देवेंद्र फडणवीस यांनी दिली. राज्यात पुन्हा सुरू झालेल्या मुसळधार पावसामुळे जायकवाडी धरणाचे आपत्कालीन दरवाजे उघडले. मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग सुरू. सर्व शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी. आजपासून 4 ऑक्टोबर पर्यंत हवामान कोरडे राहण्याचा अंदाज. त्यामध्ये सोयाबीन काढून घ्या. हवामान तज्ज्ञ पंजाब डक यांचे शेतकऱ्यांना आव्हान. तमिळनाडू येथील ॲक्टर विजय थालापती यांच्या रॅलीत मृत पावलेल्या नातेवाईकांना पंतप्रधानांकडून 2 लाख रुपयांची मदत. प्रधानमंत्री मत्स्यपालन संपादन योजना. मत्स्यपालनासाठी मिळणार 60% अनुदान. शेतीच्या बांधावर जाऊन पंचनामे लवकरात लवकर पूर्ण करा. कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांच्या अधिकाऱ्यांना सूचना. पंचनामे पूर्ण होतात शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये होणार मदत निधी जमा. बाजारपेठांमध्ये झाली नवीन सोयाबीनची आवक सुरू. मिळतोय 4300 रुपये पर्यंतचा दर.